माहिती दिली नाही. ते काल कुठे गेले ते आम्ही 2 वेळेस फोन लावला, त्यांनी फोन उचलला नाही. मी प्रभाग क्रमांक 4मधून अपक्ष उमेदवार आहे अरफात कादरी, आणि मला त्यांनी अगोदर 15 दिवस अगोदर या आघाडीमध्ये घेतलं होतं की बाबा तुम्ही या आमच्या संघ, आम्ही आपण सगळं मिळून प्रचार करून फॉर्म मी ठेवणार आहे. मी त्यांना विचारलं, साहेब तुम्ही फॉर्म ठेवणार असाल तरच आम्हाला घ्या. 10 वेळेस विचारून कार्यकर्त्यासंघ त्यांनी म्हणलं की नाही तुम्ही याच, आम्ही घ्यायलो तुम्हाला. आणि त्यानं घेऊन जे उद्या काय जे घडामोडी झाली ते नागपूरला गेलते कुठं गेलते त्याचा आम्हाला काही माहिती नव्हती. आणि त्यांना 2-3 वेळेस आम्ही प्रत्यक्ष त्यांना फोनवर साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते भेटले नाही आम्हाला. आणि आल्यानंतर आम्हाला नंतर 6 वाजता कळालं की त्यांनी माघार घेतली म्हणून. आणि आता ती माघार कशी घेतली आणि का आम्हाला विश्वासात कोणत्याही उमेदवार जे अपक्ष उमेदवार होते, आम्ही त्यांचे सगळं पोस्टर छापले, हे केले ते केले, त्यांनी सगळं आम्ही प्रचार सुरू केला होता. अचानकपणे त्यांनी आणि या जे निर्णय घेतला, या निर्णयात आम्हाला विश्वासात न घेता दुसरी गोष्ट अशी आहे की यांनी काय तडजोड केली, ही तडजोड कशा प्रकारे झाली, कोण केली, याच्या मागं सूत्रधार कोण आहे की ज्यांनी ही तडजोड केली, पैशाची केली, काय तडजोड झाली असा तुमचा आरोप? आता हे त्यांना काय आश्वासन दिलं काय किंवा पैशाची झाली काय झाली ती आता त्यांना माहिती आहे, परंतु ही काहीतरी तडजोड घेतल्याशिवाय कोणी माघार घेत नाही. एवढं सगळं प्रचार चालू असताना आता निवडणुकीचं समजा आता वेळ जवळपास आलेली असताना या लोकांनी जे खेळ खेळला, ते खेळ मांडला, ह्या पक्षातून त्या पक्ष, त्या पक्षातून त्या पक्ष. भविष्यात वसमतमध्ये असा माणूस जे आहे, या माणसानं एक गद्दार आणि लबाड माणूस आहे. या माणसानं पळपुट्या माणूस आहे की या माणसानं जे इकून तिकून पळायलं आणि सोबत जे आघाडीचे जे उमेदवार त्यांनी तयार केले होते यांचा विश्वासघात केला. वसमतची जनता या अशा माणसाला कधीच विसरणार नाही. कारण जो माणूस एवढी लबाडीनं काम करतो की आम्हाला सोबत घेऊन आम्हाला विश्वासात न घेता आघाडी करताना आम्हाला प्रत्येक त्यानं आम्ही दाखवलं की असं करू तसं करू, तुमची सीट निघाली आपण या प्रकाराने काम करू त्या प्रकाराने काम करू. आणि जेव्हा तोंडावर निवडणुका आल्यानंतर आता समोर येऊन ते माणूस जे तर एकदम अचानक हा निर्णय घेतो. आणि मी एक उमेदवार असल्यामुळे माझ्या संग माझे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे कार्यकर्ते बी खूप अस्वस्थ झालेले आहे की अशा प्रकारे या धोका देणाऱ्या माणसाला वसमतची जनतानं कधीच माफ करू नये. माझं एक असं शब्दामध्ये क्लिअर बोलणं आहे की बाबा हे असे माणसं जे आहे तर एक तर समाजाला बी घातक आहे आणि दुसऱ्यालाही घातक आहे. आणि या लोकांनी खूप असं काम केलेलं आहे की बाबा जे आम्ही इतकी आकांक्षा अपेक्षानं जे काम करायलो वसमतमध्ये प्रभागामध्ये, त्यांच्यासाठी मत मागण्यासाठी गेलो आणि एवढं काम करून सुद्धा अचानकपणे त्यांनी हा निर्णय घेतला. तुमची आणि त्याचं नाही. मी आज आलो होतो बोलायसाठी, परंतु मला 10-15 मिनटं उशीर झाला. त्यांचे जिल्हा प्रमुख वगैरे आले होते म्हणा BJPचे, त्यावेळेस मी नव्हतो. नंतर मी आल्यानंतर मी त्यांना भेटायचं सांगितलं, बोललो. ते म्हणले फक्त मला 10 मिनटं थांबा, मी बोलतो. मी असं म्हणलंच नाही, मुंडा साहेबाकडे जा. मुंडा साहेबांना म्हणलं तर आम्ही मुंडा साहेबाची भेट घेतली. मुंडा साहेबांनी म्हणलं की बाबा मलाही त्यांनी विश्वासात नाही घेतलं, मलाही माहिती नाही या प्रकरणामध्ये काय झालं. तर आम्ही मुंडा साहेबाच्या घरी जाऊन भेटून आलो की बाबा साहेब याने असे केले, मग आमचं काय आता मधात आणून आम्हाला सोडून दिलं तर आम्ही काय करावं. तर त्यांनी म्हणलं मलाही त्यांनी विश्वासात घेतलं नाही आहे. आता तिथून आम्ही इथं आलेलो आहे. आता ते म्हणले थांबा 10-15 मिनटं आम्ही सांगतो बोलतो. ओळवाओळीचे प्रश्न उत्तर द्यायला येते. तुमची पुढची भूमिका? आम्ही आता पहिल्यापासूनच मी अपक्ष राहिलेलो आहे, तर त्याच्यामुळे निवडणूक आम्ही लढणारच. कारण आमचा जे संपर्क आहे, आमचे प्रभागातले जे काही आमचे कार्यकर्ते आम्ही जे काम करायलो, तर आम्ही माघार होणार नाही आणि आम्ही आमची निवडणूक तर लढवणारच आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की अशा प्रकारेतले जर राजकारणात असे लोक असे आपल्या सोयीनुसार राजकारण करतील आणि सोयीनुसार मॅनेजमेंट करून हे करतील, तर या लोकांनी कधीही वसमतची जनतेने माफ करू नये. असे लोक काही कामाचे नाही आहेत, कारण हे लोक विश्वासघाती लोक आहेत.